नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत दुधीपासून वड्या. इथे मी दुधी घेतलेला आहे किसून. तर अशा पद्धतीने त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि असं सुक्का करून घेतलेला आहे. आता तो मी एका बाउलमध्ये काढून घेते. त्याच्यामध्ये आपण एक एक पदार्थ ॲड करूया. मी आता त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकते. साधारण 1 वाटी घेतलेली आहे. त्याच्यातलं लागेल तसं टाकते. थोडं ठेवणार आहे, जर लागलंच तर परत घेते. हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, तांदळाचं पीठ, मीठ, कोथिंबीर अजून घातली तरी काही हरकत नाही, जास्त घातली तर चालेल. एकजीव करून घ्यायचं ते मिश्रण सगळं व्यवस्थित, त्याचा गोळा बनवून घ्यायचा. आता इथे एक मी ताट घेतले आणि त्याच्यावर तेल टाकले. ते सगळं व्यवस्थित ताटाला लावून घ्यायचं आणि आपण जे बनवलेलं मिश्रण आहे ते त्याच्यावर ओतायचं आणि व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं. व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलं, छान व्यवस्थित सगळीकडे पसरलं पाहिजे. पातळ व्यवस्थित छान इथं मी पसरवलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मिश्रण सगळीकडे एकसारखं करायचं. आता व्यवस्थित पसरून झालेलं आहे. आता गॅसवर ठेवते पाणी गरम करायला. ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यावर हे ठेवून द्यायचं. वाफ घ्यायला मस्त 21 मिनिटं वाफ घ्यायची. मस्त शिजून घ्यायचं. वीस मिनिटं चांगली वाफवून घ्यायची. आता आपण बघू व्यवस्थित शिजला आहे का नाही, चेक करून बघायचं हाताने. मस्त शिजला आहे, हाताला लागते, व्यवस्थित शिजून झालेला आहे. आता थोडं थंड करून मस्त तयार आहे. थोडं थंड करून घ्यायचं. आता थोडं थंड करून घ्यायचं आणि त्याच्या वड्या कट करून घ्यायचा. वड्या पाडून घ्यायच्या सुरीच्या साहाय्याने. असं सुरीच्या साहाय्याने किंवा व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या. अशा कापणीच्या आकाराच्या वड्या. अशा पद्धतीने कापणीच्या आकाराच्या वड्या तयार करून घ्यायच्या. मी व्यवस्थित वड्या पाडून घेतलेल्या आहे. बघू शकता अशा पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या. वड्या घेतलेल्या करून घ्यायच्या. मला छान शिजून पण अशा देखील खाऊ शकता. ज्यांना ऑइली आवडत नाही त्यांना आपण यांना फ्राय करणार आहोत. दुधीच्या वड्या करू शकता. बघू शकता छान झालेल्या आहेत. आता आपण त्या फ्राय करून घेऊया. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं. इकडे मी तेल आपण त्याच्यामध्ये वड्या फ्राय करून घेऊया. वड्या फ्राय करून घेऊया. स्नॅक्स म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचा. चांगला गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. कलर चेंज व्हायला लागलेला आहे. अशा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. छान गोल्डन कलर आलेला आहे. मस्त तर त्या गोल्डन होत आलेल्या आहेत. आता आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने सगळ्या वड्या फ्राय करून घेऊया. राहिलेला पण आपण वड्या फ्राय करून घेऊया. अशा पद्धतीने तयार आहेत आपल्या दुधीपासून बनवलेल्या वड्या. दुधीच्या वड्या.